नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घराच्या दारात उभे असलेल्या कविताताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, आज मला जवळच्या मंदिरात जायचे आहे. तिथे कीर्तन आहे आणि भंडारासुद्धा आहे, त्यामुळे मी तिथूनच जेवण करून येईन. तू माझा स्वयंपाक बनवू नकोस. अहो आई, आज तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण मला खरेदीला जायचं आहे आणि बाहेर फिरायला जायची तयारी करायची आहे. कुठे जात आहेस का सुनबाई तू? कविताताईंनी आश्चर्याने विचारले. मुलांना काही दिवसांची सुट्टी आहे म्हणून आम्ही शिमला मनालीला फिरायला जात आहोत. त्यांच्या ऑफिसमधून अजून 1-2 कुटुंब आहेत. काय शिमला मनालीला फिरायला जाणार आहात? कधी जाणार आहात? कविताताईंनी दुःखाने विचारले. मग ती म्हणाली, उद्याच जाणार आहोत आम्ही. इतक्या लवकर? पण सुनबाई, तू तर मला काहीच सांगितले नाही. यात सांगायचं काय आहे आई? तुम्हाला आज सांगितलं आहे ना, म्हणूनच तुम्ही आज मंदिरात जाऊ नका, कारण मला उद्याची सगळी तयारी करायची आहे. जर तुम्ही मंदिरात गेलात तर घरी कोण राहणार? कावेरीताई तिच्या हातातील वेदनांना गोंजारत पुन्हा तिच्या सुनेला म्हणतात, बाळा, तू किती दिवसांसाठी जात आहेस आणि माझ्यासाठी काय व्यवस्था करणार आहेस? का आई, तुमच्यासाठी व्यवस्था करायची काय आहे? तुम्ही तर ठीक आहात ना? सुनबाई, मी कशी बरी असू शकते? 2 दिवसांपूर्वी मी घसरून पडले आणि माझा हात इतका जखमी झाला आहे की मला हात वेदनेने वर खालीसुद्धा करता येत नाही. मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी मला प्लास्टर लावायला सांगितले होते, पण तुम्ही दोघांनीही प्लास्टर लावायला नकार दिला. ह्या वेदनेमुळे मला माझे हात वर खाली हलवता येत नाही. घरातील सर्व कामे करणे, जेवण बनवणे खूप कठीण आहे. मी माझे कामही करू शकत नाही. ते तर औषध घेत आहे म्हणून इतके दिवस राहू शकले. आज मी माझ्या मुलाला हाताला प्लास्टर करायला सांगणार होते, कारण आता अजून मी हे दुखणे सहन करू शकत नाही. काय आई, किरकोळ दुखापतीसाठी इतका खर्च करण्याबद्दल तुम्ही बोलत आहात? आता म्हातारपणात किरकोळ दुखापती होत राहणार. इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी मी तुमच्या हाताला प्लास्टर करायचे का? औषधे घेत राहा, ते 10 ते 15 दिवसात स्वतःहून बरे होईल. आणि कामाबद्दल बोलायचे झाले तर आई, ही फक्त हाताला झालेली जखम आहे, तो तुटलेला नाही. आता जा आणि तुमच्या खोलीत बसा. माझ्या खोलीत उभे राहून मला त्रास देऊ नका. मला तयारी करायची आहे. संध्याकाळी कविताताईंचा मुलगा तरुण ऑफिसमधून घरी आला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला, अरे रीना, जाण्यापूर्वी तुला काही खरेदी करायची होती ना? 10 मिनिटात तयार हो, मी तुला बाजारात घेऊन जातो. तुला जे हवे ते खरेदी कर. आणि हो, आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. जर घरातील काही सामान आणायचे असेल तर तेही मला सांग. रीना म्हणते, नाही, किराणा सामान आणायची काही गरज नाही. नाहीतरी आपण इतके दिवस फिरायला जात आहोत, मग किराणा सामान घरी आणण्यात काय अर्थ आहे? आपण परत आल्यावर ते घेऊ. गेल्या महिन्यातील काही थोडे सामान आहे आणि त्या म्हातारीसाठी तेवढे पुरेसे आहे. कविताताई मुलाच्या तोंडातून बाजारात जाण्याची बातमी ऐकतात आणि म्हणतात, बाळा, मला डॉक्टरांकडे घेऊन चल ना आणि माझ्या हाताला प्लास्टर करून दे ना. हात खूप दुखत आहे. जर तुम्ही लोक फिरायला गेल्यानंतर खूप वेदना होऊ लागल्या तर माझी काळजी कोण घेणार? हे ऐकताच तिचा मुलगा मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, काय आई, कोणी घराबाहेर पडणार आहे? हे ऐकताच लगेच तुझं काम घेऊन येते. उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे आणि खूप कामसुद्धा आहे, त्यामुळे तुला आता डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकणार नाही. तुझा हात नंतर बरा होईल आणि शिवाय हाताला जास्त दुखापतसुद्धा झालेली नाही. बाळा, BP आणि शुगरची औषधं पण संपली आहेत. मी एकटीच राहणार आहे. जर काही अडचण आली तर काळजी कोण घेईल? कविताताई हे बोलताच सुनबाई देखील खोलीतून बाहेर आली आणि मोठ्याने ओरडली, आई, 10 दिवसात तुम्हाला काहीच होणार नाही. औषधांशिवाय मरणार नाही तुम्ही. मुलगा आणि सुनबाई ओरडत बाजारात निघून गेले. सून आणि मुलाच्या अशा वागण्याने कविताताईंना हादरवून सोडले. ती खोलीत जाऊन शांत बसली आणि विचार करू लागली, सुनेला आणि मुलाला माझी अजिबात काळजी नाही. एक तर ते मला डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जात नाही आणि दुसरे म्हणजे ते इतके दिवस घराबाहेर जात आहेत. मी माझ्या मुलासाठी काय काय नाही केले, पण मुलाला मात्र आईचे दुःख दिसत नाही. ज्या मुलाला थोडंसंही घरसटले असेल तर वेदना मला होत असत. आज त्याच मुलाला माझ्या वेदना दिसून येत नाही. तो माझ्याशी अनोळखी व्यक्तीप्रमाणे वागतो.
दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सून निघण्याची तयारी करत होते आणि ते शिमला मनालीला निघूनही गेले. आता मुलगा आणि सून जाऊन 4 दिवस झाले. कविताताई खोलीत बसल्या होत्या. भुकेने त्यांचं पोट आकसून गेलं होतं. कधी ती खोलीत येते तर कधी स्वयंपाकघरात जाऊन डब्बे उघडते आणि आत पाहू लागते. कदाचित कोणत्याही डब्यात काहीतरी असेल. पण सूनबाई घरातील सर्व रेशन संपवूनच फिरायला गेली होती. महिन्याचा शेवटचा दिवस होता. घरातील सर्व राशन संपले होते आणि सून नवीन राशन खरेदी करायलाही गेली नव्हती. घरात फक्त काही पीठ आणि डाळी होत्या, ज्या वापरून कविताताई मोठ्या कष्टाने कसं तरी 2-4 दिवस चालवतात. त्यानंतर जेव्हा तिला घरात काही खायला मिळत नाही तेव्हा ती तिच्या मुलाला फोन करतात. बाळा, मला खूप भूक लागली आहे. मला स्वयंपाकघरात स्वयंपाकाचे कोणतेही साहित्य दिसत नाही. या छोट्याशा गोष्टीवर मुलगा खूप रागवतो आणि म्हणतो, आई, तू आता लहान मुलगी नाहीस. घरात स्वयंपाकाचे साहित्य नसणे हे शक्य नाही. तुला भूक लागली आहे तर स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी शिजवून खा. देवाने तुला 2 हात दिले आहेत. त्याने अन्न शिजवून घे आणि जेव, असे म्हणत मुलगा फोन डिस्कनेक्ट करतो. बिचारी कविताताई स्वयंपाकघरात जातात. सर्व डब्बे तपासतात, पण तिला स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी काहीच साहित्य सापडत नाही. जेव्हा काही दिसत नाही तेव्हा भुकेल्या आणि तहानलेल्या कविताताई खोलीत परत येतात आणि बसतात. सुरुवातीला तिला वाटले की तिच्या मुलाला पुन्हा फोन करून सांगावं, पण काही वेळापूर्वीच तिच्या मुलाने तिला फोन करण्यास मनाई केली होती. असा विचार करून ती फोन करत नाही. पण संध्याकाळी पुन्हा तिच्या मुलाला फोन करते. फोन उचलताच मुलगा चिडून म्हणतो, काय झालं आई? तू मला पुन्हा पुन्हा का फोन करत आहेस? आम्ही दोघेही इथं शांतपणे फिरायला आलो आहोत, पण तू मला पुन्हा पुन्हा फोन करून डिस्टर्ब करत आहेस. आता काय आबाळ फाटले का की तू मला पुन्हा फोन केला आहेस? बाळा, जे काही राशन होते ते 3 दिवसात संपले. ना डाळ आहे, ना तांदूळ, ना पीठ. कसे तरी मी हे 4 दिवस काढले. आता मी काय खाऊ? मी सकाळपासून काहीसुद्धा खाल्ले नाही. भुकेमुळे मला पोटदुखी सुरू झाली. मला माहीत नाही आई, तू किती खातेस? आठवड्याभराचे सामान इतक्या लवकर संपवले आहेस. आता मी तुला इतक्या अंतरावरून काहीच मदत करू शकत नाही. तू जर काही करू शकत असशील तर कर, पण मी इथून तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. तुझे पोट आता तू स्वतःच कसे तरी भर, पण आता मला वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस, असं म्हणत मुलगा फोन कट करतो. मुलगा 6-7 दिवसात परत येईल. या 7 दिवसात ती अन्नाशिवाय कशी जगेल? सुनेने आणि मुलाने बाजारातून खरेदी करण्यासाठी तिच्या हातात काही पैसेसुद्धा दिले नाहीत. घराला कुलूप लावून ती जवळच्या मंदिरात गेली, जिथे दररोज संध्याकाळी कीर्तन होते आणि प्रसादात काहीतरी खायला मिळते. असा विचार करून कविताताई मंदिराकडे वेगाने चालत होत्या. त्या दिवशी तिला मंदिरात प्रसादमधून थोडा हलवा मिळाला. प्रसाद खाल्ल्यानंतर कविताताईंची भूक काही प्रमाणात शांत झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था तर मंदिरात झाली होती, पण सकाळी पुन्हा परिस्थिती तशीच होती. मुलानेही त्यांना फोन करायला नकार दिला. सकाळचे जवळजवळ 11 वाजले होते आणि स्वयंपाकघरात शिजवून खाऊ शकणार अशी कोणतीच वस्तू नव्हती आणि सुनेने त्यांना 1 पैसासुद्धा दिला नव्हता. मोठ्या कष्टाने कविताताई जवळच्या एका किराणा दुकानात गेल्या आणि त्यांच्याकडून काही सामान विकत घेतले आणि म्हणाले, पैसे उधार राहू द्या. जेव्हा माझा मुलगा येईल तेव्हा तुम्हाला पैसे देईन. तेव्हा दुकानदार त्याचे सामान परत घेतो. नाही आई, जर तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला सामान मिळेल. तुमच्या मुलाने आणि सुनेनं तुम्हाला उधार देण्यास मनाई केली आहे. त्यांनी म्हटलं होतं की जर आई तुमच्या दुकानात काही उधार घेण्यासाठी आली तर तिला देऊ नका. म्हणूनच मी तुम्हाला 1 किलो पीठही देऊ शकत नाही. दुकानदाराचे बोलणे ऐकून कविताताई स्तब्ध झाल्या की माझ्या मुलाने आणि सुनेने ह्या दुकानदाराला मला काहीही देण्यास का मनाई केली असेल. मग ती थकून जवळच्याच एका प्लॅटफॉर्मवर बसली. तिचा हात खूप दुखत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय हे माझं नशीब. मी माझ्या मुलासाठी काय काय केले नाही. किती कष्ट करून मी त्याला वाढवले. त्याच्या लहानपणी मी त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. जेव्हा जेव्हा माझ्या मुलाने मला महागडी वस्तू खायला मागितली तेव्हा मी बचत म्हणून ठेवलेले पैसे खर्चून त्याला ती वस्तू आणून द्यायची.
जेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा असताना त्याला सायकल हवी होती, पण माझ्या पतीकडे आणि माझ्याकडे आमच्या मुलासाठी सायकल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा मी माझे कानातले गहाण ठेवले आणि जाऊन त्याला सायकल आणून दिली आणि ते कानातले मी अजूनही सोडवू शकले नाही. सायकल मिळाल्यानंतर माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. मला माहीत नव्हते की इतके करूनही माझा मुलगा मला म्हातारपणात एका भाकरीच्या तुकड्यासाठी सुद्धा एवढा तरफडायला लावेल. मी माझ्या मुलाला खूप कष्टाने शिक्षण दिले आणि त्यानंतर त्याला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आम्ही दोघंही पती पत्नींनी विचार केला की आपण आपल्या मुलासह आणि सुनेसह आरामात राहू. आता घरात पैसे आणि अन्नाची कमतरता नाही, पण ती माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी, माझ्यासाठी मात्र परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट झाली आहे. पूर्वी मी किमान पोटभर तरी जेवायचे, पण आज माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे पैसे असले तरी ते मला पुरेसे अन्नसुद्धा देत नाहीत. ते मला औषधांसाठी पैसेही देत नाही किंवा माझे छोटे मोठे खर्चही भागवत नाही. कविताताई बाहेर बसून या सगळ्यांचा विचार करत होत्या. तेवढ्यात एक वृद्ध महिला हातात पेन घेऊन त्यांच्याकडे येते आणि ती म्हणते, ताई, हा पेन घ्या ना, फक्त 5 रुपयांना आहे. हा खूप चांगला पेन आहे, तुमच्या नातवंडांनाही तो उपयोगी पडेल. कविताताई तिला नकार देतात आणि म्हणतात की मला पेन नको आहे. पेन असलेली वृद्ध महिला पेन घेऊन पुढे जाते. मग कविताताई विचार करतात की जर एवढी म्हातारी बाई म्हातारपणात पेन विकून आपला उदरनिर्वाह करू शकते तर मी का नाही करू शकत. कविताताई धावत जाऊन त्या म्हातारीचा हात धरतात आणि विचारतात, तुम्हाला हा पेन कुठून मिळाला? तुम्हाला पेन विकायला कोणी दिला? पेन विकून तुम्ही किती कमवता? तुम्हाला त्यात काय मिळते का? मग पेन विकणारी वृद्ध महिला म्हणते, ताई, जवळच एक खूप मोठे दुकान आहे, जिथे दुकानाचा मालक बसून रस्त्याच्या कडेला आमच्यासारख्या वृद्धांना आणि मुलांना पेन विकायला देतो. जो जेवढे दिवसभर पेन विकतो त्याला त्या हिशेबाने पैसे मिळतात आणि त्या पैशाने मी माझे जीवन उत्तम प्रकारे चालवते. मी मनापासून जेवते आणि काही पैसे वाचतात. पेन विकणाऱ्या वृद्ध महिलेचे बोलणे ऐकून कविताताईंचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, मला त्या दुकानात घेऊन जाल का? मलाही पेन विकायचे आहेत. मलाही मनापासून जगायचे आहे आणि काही पैसे कमवायचे आहेत. कविताताई दुकानात जातात आणि दुकानदाराला सांगतात तिलाही पेन विकायचे आहेत. दुकानदार आनंदाने तिला पेन विकायला देतो आणि म्हणतो, संध्याकाळपर्यंत जेवढे तू पेन विकशील त्याचे पैसे येऊन तू घेऊन जा. ती याला सहमत होती. अशा प्रकारे कविताताई रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना आणि लोकांना पेन विकायला सुरुवात करतात. पण जगाने तिच्या मुलाबद्दल गैरसमज करू नये म्हणून कविताताई तिच्या साडीच्या पदराने तिचा संपूर्ण चेहरा झाकून ठेवतात. ते फक्त त्यांचे डोळे उघडे ठेवतात. बाकीचा चेहरा बंद होता, जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये. पहिल्याच दिवशी 20 पेन विकले जातात आणि त्या बदल्यात तिला काही रुपये मिळतात. कविताताई पैसे घेऊन दुकानदाराकडे जातात. ती 2 किलो पीठ आणि 1 किलो तांदूळ विकत घेतात आणि घरी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कविताताईंनी त्या पिठापासून स्वतःसाठी भाकरी बनवल्या आणि पोटभर जेवण केले. त्यामुळे तिला खूप आराम वाटू लागला आणि पोट तसेच मनसुद्धा भरल्यामुळे ती घरातील सर्व कामे लवकर पूर्ण करू लागली. नंतर पेन विकण्यासाठी जाऊ लागली. तिला हे सगळं करायला मजा येत होती, कारण त्यामुळे तिचे पोट भरत होते आणि तिला तिच्या मुला आणि सुनेसमोर भीक मागावी लागणार नव्हती. काहीतरी 2 भाकरीच्या बदल्यात तिचा मुलगा आणि सून तिला खूप काही बोलत होते. जर 2 पोळीनंतर 3री पोळी मागितली तर सुनबाई आणि तिचा मुलगा तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होते की जणू ते तिला जिवंतच चावून खातील. किती दिवस झाले होते त्यांनी पोटभर जेवलेसुद्धा नव्हते. कविताताईंना हे सर्व काम खूप आवडत होते, पण कुठेतरी त्यांना भीती वाटत होती की कोणीतरी त्यांना ओळखले. एके दिवशी ती अशाच प्रकारे पेन विकत होती तेव्हा खूप जोरदार वादळ सुरू झाले. कविताताईंच्या हातात खूप पेनं होती. त्या नुकत्याच आल्या होत्या आणि उद्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी तिला तिचे सर्व पेन विकल्यानंतरच घरी जायचे होते. म्हणून वादळ आल्यावर ती खूप सावध होती आणि एवढ्या वादळानंतरही ती रस्त्यावरून हलली नाही. पेन घेऊन उभी राहिली आणि तेथून जाणाऱ्या लोकांना ती विकत राहिली. तेवढ्यात कविताताईंसमोर एक मोठी गाडी थांबली. गाडीत एक वृद्ध महिला बसली होती.
ती कविताताईंकडे खूप काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करते आणि तिला ओळखण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या चेहऱ्यावरील पदरामुळे ती नीट ओळखू शकत नाही. गाडीत बसलेला तिचा मुलगा म्हणतो, काय झालं आई, तू त्या पेन घेऊन उभ्या असलेल्या बाईकडे वारंवार का पाहत आहेस? असं वाटतंय की कदाचित तू तिला ओळखत आहे. त्याच वेळी जवळ बसलेला 12 वर्षाचा नातू म्हणतो, आजीला तर सगळेच ओळखीचे वाटतात आणि ती सर्वांना आपले म्हणू लागते. तेवढ्यात कविताताई गाडीजवळ येतात आणि गाडीत बसलेल्या महिलेला विनंती करतात, तुम्ही तुमच्या नातवासाठी हा पेन विकत घ्या, याची किंमत फक्त 10 रुपये आहे. आवाज ऐकून गाडीत बसलेली महिला चकित होते आणि म्हणते, कविता तू? तिचे नाव ऐकताच कविताताई त्या महिलेकडे काळजीपूर्वक पाहतात आणि घाबरतात. पेनचे पैसे न घेता ते तिथून निघून जातात. रस्त्याच्या पलीकडे काही पोती ठेवलेली असतात. ती त्यांच्या मागे जाऊन लपते. तिला भीती वाटत होती, या शहरात कोणीतरी तिला ओळखते आणि तिच्या मुलाकडे त्याची तक्रार करतील आणि मुलाला हे सगळं कळाले तर तो खूप फटकारेल की तू शहरात राहून बदनामी करत आहेस. तुला पेन विकायची काय गरज होती? पण कोणीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही की मी कोणत्या मजबुरीने हे पेन विकत आहे. मी हे पेन फक्त पोट भरण्यासाठी विकत आहे. कविताताई लपून बसल्या होत्या. तेवढ्यात ती बाई मागून आली आणि कविताताईंच्या डोक्यावरून पदर काढली. कविताताईंना पेन विकत्यांना पाहून तिला मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते, कविता, मी तुझी बालपणीची मैत्रीण ममता आहे आणि तू तुझे हे काय हाल केले आहेत? तू पेन का विकत आहेस? तुझी मुले कुठे आहेत? कविताताईला त्याची भीती होती. तेच आज घडत होते. मग तीही तिच्या मैत्रीण ममताला मिठी मारते आणि रडू लागते. ममता विचारते, आता खरं सांग कविता, तुला का रस्त्यावर पेन विकावे लागत आहे? असे काय घडले जे तुझ्यावर हे दिवस आलेत? मग रडत कविता म्हणते, तुला काय सांगू, माझ्या पोटाची भूक भागवण्यासाठी मी रस्त्यावर पेन विकत आहे. सून आणि मुलगा बाहेर फिरायला गेले आहेत आणि घरात काहीच अन्न शिल्लक नाही. ममताताई वृद्धांसाठी एक सामाजिक संस्था चालवतात. तिच्या मैत्रिणीला पाहून तिला तिच्या घराची परिस्थिती आणि ती कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये राहत आहे याची कल्पना आली. मग कविताला ममताताई म्हणतात, अरे कविता, मी तुमच्या शहरात आली आहे आणि तू मला तुझ्या घरीही यायला बोलवत नाही. चल तुमच्या घरी जाऊ. घरी जाण्याबद्दल ऐकून कविताताई थोडीशी संकोचली. ती विचार करते की जर मी माझ्या मैत्रिणीला घरी घेऊन गेली तर मी तिला काय खायला देईन? माझ्या घरात माझ्याकडे 4 लोकांसाठी स्वयंपाक करण्या इतके किंवा त्यांना चहा नाश्ता देण्यापुरते सुद्धा अन्न नाही आणि माझ्या सखीकडे खूप पैसे आहेत. तसे माझे घर पण चांगले बांधलेले आहे आणि घरात खूप वस्तूसुद्धा आहेत, पण अन्नपदार्थाची कमतरता आहे. ममताताईंना कविताची परिस्थिती जाणून घ्यायची होती म्हणून तिने आग्रह केला आणि कविताताईंच्या घरी पोहोचले. त्यांनी कालचे काही पैसे शिल्लक ठेवले होते. त्या पैशातून दुधाचा एक पॅकेट आणला आणि खारी बिस्किटे खरेदी केली. तिच्या मैत्रिणीचे स्वागत केले. अरे तुझा मुलगा आणि सूनबाई कुठे दिसत नाही, कुठे गेले आहेत ते? माझा मुलगा आणि सून मनाली फिरायला गेले आहेत. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ना, म्हणून ते काही दिवसांसाठी बाहेर गेले आणि आज संध्याकाळपर्यंत परतसुद्धा येतील. काल माझ्या मुलाचा फोन आला. मग तर बरं झालं. मी तुझ्या मुलाला आणि सुनेलाही भेटेन. मी तुझ्या मुलाला आणि सुनेला कधी भेटली नाही. तुला एक मुलगी पण आहे ना, ती कुठे आहे? ती तिच्या सासूच्या घरी आहे. तिच्या सासूची तब्येत ठीक नाही म्हणून ती अधूनमधून इकडे येते. वडील गेल्यापासून ती दर 6 महिन्यांनी येऊन मला भेटते. पण तिच्या सासरच्या घरातही तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत म्हणून मीही माझ्या मुलीला त्रास देत नाही. कविता हे सांगत नाही की त्यांची मुलगी शेवटी आली होती. त्याला 2 वर्ष होऊन गेली. जेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला आमंत्रित केले होते आणि तिच्यावर सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा आरोप केला होता, ज्याच्यामुळे तिच्या मुलीचा खूप अपमान झाला होता, तेव्हापासून तिने तिच्या आईवडिलांच्या घरी येणेसुद्धा बंद केले. कधीकधी ती फोनवर बोलते आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करते. कविताताई एका प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वीच ममता दुसरा प्रश्न विचारतात, आणि तुझा मुलगा, तो तुझी काळजी घेतो की नाही? ममताताईंना सगळं कळत होतं, तरीही त्या त्यांच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल विचारत होत्या. पण जशी ती मुलगा आणि सुनेबद्दल विचारते तेव्हा कविताताईंचा चेहरा फिक्का पडतो. तेवढ्यात अचानक कोणीतरी दारात येतं
दाराकडे पाहून कविताताईला धक्का बसतो, कारण तिची मुलगी आणि जावई तिच्या समोर उभे होते. मग मुलगी धावत येते आणि तिच्या आईला मिठी मारते. तिच्या आईची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटते. ममता तिला तिच्या आईबद्दल सर्व काही सांगते की तिची आई रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करते. हे ऐकून रेखा रडू लागते आणि म्हणते, आई, इथं खूप काही झालं, पण तू मला काही सांगितलं नाही. बाळा, तुझ्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. माझ्या समस्या सांगून मी तुला आणखी त्रास देऊ इच्छित नव्हते. पण मला सांग, तू अचानक इथे कशी आलीस? आई, मी सोशल मीडियावर भाऊ आणि वहिनीचे मनालीला फिरायचे फोटो पाहिले. मग मी विचार केला की वहिनी घरी नाही, तर मग तुला भेटूया. नाहीतर मी विचार केला होता की मी वहिनीसमोर कधीच घरी येणार नाही. पण जोपर्यंत माझी आई आहे तोपर्यंत मी माझे माहेर आणि माझी आईला कधीही सोडणार नाही. तुला न भेटणे मला सहन झाले नाही. मग ममताताई म्हणतात की तू खूप चांगले केलेस बाळा. तू तुझ्या आईला भेटायला आलीस. आता फक्त तुझ्या आईला समजावून सांग, तुझा भाऊ आणि वहिनी तुझ्या आईशी नीट वागत नाही. एवढे तर मीही समजू शकते. तुला काही हवे असेल तर मला सांग. मी एक समाजसेवा संस्था चालवते. तू कोणताही संकोच न करता मोकळ्या मनाने माझ्याकडे ये. मी तुला सर्व प्रकारे मदत करेन. आता मला निघायला हवं. मला आता एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचे आहे. पण आपण लवकरच भेटूया. यानंतर ममता निघून जातात. रेखा काहीतरी शिजवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते, पण तिला दिसते की स्वयंपाकघरात खाण्यासाठी काहीच नाही. सर्व डब्बे रिकामे पडले आहेत. हे पाहून रेखा काळजीत पडते. डब्बे रिकामे पडले आहेत आणि आई घरी एकटी आहे. भाऊ, वहिनी तिला खाण्यासाठी काहीच शिल्लक ठेवून गेले नाही. हे पाहून रेखा खूप रागावते. म्हणूनच आईला पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकावे लागतात. सगळ्यात आधी रेखा तिच्या आईला रुग्णालयात घेऊन जाते आणि तिच्या हातावर प्लास्टर करून घेते. माघारी येऊन आईला ती म्हणते, आई, दादाचा नंबर दे. मला त्याच्याशी बोलायचे आहे. मला त्याचा नंबर आठवत नाही आहे बाळा. टेबलावर एक डायरी आहे. जाण्यापूर्वी त्याने त्यात त्याचा नंबर लिहिला होता आणि त्याच्याकडे एक जुना छोटा फोन पडला होता. त्याला रिचार्ज करून तो माझ्यासाठी ठेवला होता. तो परत येताच तो घेऊन जाईल. तुला हवे असेल तर तू ह्या फोनवरून कॉल करू शकते. रेखा तिच्या आईच्या फोनवरून तिच्या भावाचा नंबर डायल करते, पण तो मात्र तिच्या आईचा फोन उचलत नाही, कारण त्याने तिला आधीच सांगितले होते की वारंवार फोन करून त्रास देऊ नको. नंतर रेखा तिच्या नंबरवरून तिच्या भावाला फोन करते. रेखाचा नंबर पाहून तरुण आणि रीना दोघेही आश्चर्यचकित होतात आणि तो फोन उचलून म्हणतो, रेखा, मला सांग, आज तू मला फोन कसा केला? भावाची कशी आठवण आली? दादा, ही तुझी काय पद्धत आहे? तू बाहेर फिरायला गेला आहेस आणि आईसाठी घरातील सर्व गोष्टी संपवल्या आहेत. आई एका आठवड्यापासून उपाशी बसली आहे. स्वयंपाकघरात तिला शिजवण्यासाठी काहीच मिळत नाही आणि तू तिथे आरामात फिरत आहेस. रेखा, काय उद्धटपणा आहे हा? तू माझ्याशी कशी बोलत आहेस? कोणी त्याच्या मोठ्या भावाशी असं बोलतं का? तू वेडी झाली आहेस असं दिसतंय. नाही दादा, तू वेडा झाला आहेस. आज रेखा तिच्या भावाला बोलल्याशिवाय थांबणार नव्हती. ती खूप रागावली होती. रीना हे सर्व ऐकत होती. जेव्हा तिला समजले की रेखा तिच्या माहेरी आली आहे, तेव्हा ती तरुणचा फोन घेते आणि म्हणते की तुझी एवढी हिंमत की तू आमच्या माघारी घरी आलीस. यावेळी तर आम्ही घरीसुद्धा नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी चोरायला आली आहेस. मागच्या वेळी माझ्या बांगड्या चोरून तुला शांती मिळाली नाही, जे आमच्या माघारी घरी चोरायला आली आहेस. जर तुला यायचे होते तर तू माझ्यासमोर यायला हवे होतेस. असे गुपचूप आईला भेटायला का आली आहेस? आणि तुझी आमच्या घरी येण्याची हिंमत तरी कशी झाली? जर मी तिथे असते तर मी तुला उंबरठा चढू दिला नसता आणि दरवाजातूनच माघारी पाठवले असते. वहिनीचे बोलणे ऐकून रेखा खूप रागवते आणि कडक आवाजात म्हणते, वहिनी, मी तुमच्या घरी नाही तर माझ्या आईच्या घरी आली आहे आणि जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्या आईच्या घरी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तूही मला रोखू शकणार नाही, समजले का? मग रीना फोनवर ओरडत म्हणते, तू असे ऐकणार नाहीस. मी एका तासात येत आहे आणि तुला धक्के मारून जर घराबाहेर नाही काढले तर नाव बदलून ठेव. ठीक आहे वहिनी, ये, मी पण तुझी वाट पाहत आहे. असं म्हणत रेखा फोन कट करते. इथे रेखा तिच्या आईला समजावून सांगते, आई, तू किती दिवस दादा आणि वहिनीसोबत गुदमरून राहणार आहेस?
दोघेही तुला पुरेसे अन्नही देत नाही. तू घरातील सर्व काम करतेस. ते स्वतःवर खूप पैसे खर्च करतात, फिरतात, बाहेर चित्रपट बघायला जातात, खरेदी करतात आणि पार्ट्यासुद्धा करतात. पण जेव्हा तुझ्यावर खर्च करायची वेळ येते तेव्हा काहीच करत नाही. वरून स्वयंपाकघरात खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही सोडून जात नाहीत. तुला डॉक्टरकडेही घेऊन जात नाही. हे घर आमच्या वडिलांनी बांधले आहे आणि ते तुमचे आहे. ते तुझ्याच नावी आहे. तरीही तुला ह्या घरात अनोळखी माणसांसारखे राहावे लागत आहे. तुला उपाशी मरावे लागत आहे. आता तुला स्वतःसाठी काही पावले उचलावी लागतील. रेखाचे बोलणे ऐकून कविताताई नाराज झाल्या आणि म्हणाल्या, बाळा, मी काय करू शकते? माझ्या सुनेला आणि मुलाला ह्या म्हातारपणी सोडून मी कुठे जाऊ? आई, जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण तुला धाडस दाखवावे लागेल. हे घर तुझ्याच नावावर आहे आणि खूप मोठेसुद्धा आहे. जर तू ते भाड्याने दिलेस तर खूप पैसे कमवू शकशील, ज्यामुळे तुला तुझा खर्च आरामात करता येईल. पोट भरण्यासाठी तुला गुपचूप पेन विकावे लागणार नाही आणि तू पोटभर जेवू शकशील. खरंच बाळा, हे घडू शकते? हो आई, नक्कीच असं होऊ शकते. आणि आपल्याला गरज पडलीच तर आपण ममता मावशींना फोन करू. ती नक्कीच आपल्याला काहीतरी मदत करेल. रेखा, तू आईला का भडकवण्याचा प्रयत्न करत आहेस? तुला लाज वाटत नाही का तिला तिचे सून आणि मुलाविरुद्ध भडकवायला? बॅग अंगणात ठेवतात तरुण म्हणतो. नाही तरुण, ह्या आई आणि मुली अशा ऐकणार नाहीत. रीना रेखाचा हात धरून तिला धक्के मारत घराबाहेर काढू लागते. निघ माझ्या घरातून. मोठी आली आईला सल्ले देणारी. मुलीचा हात सुनेपासून सोडवत कविताताई म्हणतात, सावध राहा सुनबाई. जर तू माझ्या मुलीला माझ्या घरातून हाकलून काढण्याचा विचार केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. मग रीना हसते आणि म्हणते, तरुण, तू पाहतोस ना, बघ तुझ्या बहिणीने तुझ्या आईला किती भडकवले आहे. तुझी आई आता बोलू लागली आहे. असे दिसते की या वृद्ध महिलेलाही तिच्या मुलीसह घर सोडावे लागेल. आपली मैत्रीण आणि मुलगी यांच्या समजवण्याने कविताताईंची हिंमत वाढली होती. त्यामुळे ती धाडस दाखवत तिच्या सुनेचा हात धरून तिला घराबाहेर काढते आणि म्हणते, लक्षपूर्वक ऐक सुनबाई, हे घर माझे आहे. तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून कधीही बाहेर काढू शकत नाही. तू कितीही प्रयत्न केले तरी तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून बाहेर काढूच शकणार नाही. जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या घरी बोलवेन. तुमच्यामुळे माझी मुलगी गेल्या 2 वर्षापासून तिच्या माहेरी येऊ शकली नाही. माझ्या मुलीला या घरातून काढत होती. आता मी तुम्हा दोघांनाही या घरातून काढत आहे. आत्ताच निघा माझ्या घरातून. तुम्ही जा. तुम्ही ज्या बॅगासोबत आणल्या होत्या त्याच घेऊन या घरातून परत निघा आणि पुन्हा माझ्या घरी येण्याची हिंमत दाखवू नका. त्या दरम्यान रेखा ममताताईंना फोन करते. ममता पटकन त्यांची बैठक संपवतात आणि तिथे येतात आणि म्हणतात, जर हे घर कावेरीच्या नावावर आहे आणि तिला वाटत असेल की तुम्ही या घरात राहू नये तर तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध या घरात राहू शकत नाही. जर तुम्हाला मी काय म्हणत आहे हे समजत नसेल तर आम्ही तुम्हाला कायदेशीररित्या हे समजावू शकतो. तुम्ही तुमचे सामान घेऊन शांतपणे हे घर सोडणेच तुमच्या हिताचे आहे. तुम्हाला या घरातून तुमचे सामान बाहेर काढण्यासाठी 2 दिवसांचा वेळ देण्यात येत आहे. त्यानंतर कविताताई हे घर भाड्याने देतील आणि त्याच भाड्यातून मिळणाऱ्या पैशातून तिचा खर्च भागवतील. स्वतःसाठी औषधे आणि जेवणासाठी तुमच्यासमोर भीक मागावी लागणार नाही. अशा प्रकारे कविताताई तिच्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढतात. मुलगा आणि सून खूप विनवण्या करतात की त्यांना ह्या घरात राहू द्या. आता आम्ही तुमच्याशी असे वागणार नाही. पण कविताताई त्यांच्या सून आणि मुलाच्या वागण्याने खूप दुःखी झाल्या होत्या आणि गेल्या महिन्यापासून तर त्यांना इतका त्रास दिला होता की त्यांना त्यांची सून आणि मुलामध्ये काही रसच उरला नव्हता. त्यांच्या हाताला इतक्या वेदना होत असतानाही त्यांच्या मुलाने आणि सुनेनेही त्यांना रुग्णालयात नेले नाही. त्या पूर्ण महिना वेदनांनी त्रस्त होत्या. जेव्हा तिची मुलगी आली तेव्हा ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. त्यावेळी मुलगा आणि सून आरामात फिरायलाही गेले आणि मागे तिला उपाशी ठेवले. या सर्व गोष्टी कविताताईच्या मनात वारंवार येत राहिल्या, ज्यामुळे ती मुलगा आणि सुनेला माफ करू शकली नाही आणि त्यांना घराबाहेर काढून ती तिच्या घरात आरामात राहू लागली. तिने स्वतःसाठी 2 खोल्या ठेवल्या आणि बाकीचे घर भाड्याने दिले. भाड्यातून येणाऱ्या पैशातून त्या स्वतःच्या खाण्यापिण्याच्या आणि औषधांचा खर्च करू लागल्या.
आता तिला तिच्या सुनेवर आणि मुलांवर छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून राहावे लागत नव्हते किंवा त्यांच्याकडे भीक मागावी लागत नव्हती. जर तिला काही समस्या असतील तर ती डॉक्टरांकडे जाऊ शकत होती, कारण आता तिच्याकडे पैसे होते. तर मित्रांनो, म्हातारपणात आपल्याकडे काही पैसे असणे खूप महत्त्वाचे आहे. आपण आपल्या मुलांसाठी सर्व काही करतो, पण आपण आपल्या म्हातारपणासाठीही काही पैसे वाचवले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलासुनांसमोर छोट्या छोट्या गरजांसाठी हात पसरवावे लागू नये. मुलगा सून किती चांगले असले तरी काही पैसे तुमच्यासोबत ठेवा, जे तुमच्या म्हातारपणाचे खरी सोबती असतील. तर प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.